पापा कहते हैं बड़ा नाम करेगा। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। ब्रह्मांड कट्टा वसंत विहार संगीत संस्था आज आपल्यासाठी एक खास कट्टा घेऊन आली आहे आणि हा कट्टा म्हणजे फादर्स डे स्पेशल पापा कहते हैं। एकदा जोरदार टाळ्या पापा कहते हैं साठी। आणि या आपल्या थीमला साजेशी अशी गाणी घेऊन सर्व आपले गायक कलाकार इथे उपस्थित आहेत। आपल्या सर्व कलाकारांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे। मित्रांनो, जसं आपल्याला माहीत आहे की ब्रह्मांड कट्टा ही संस्था गेली 20 वर्ष सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात कार्यरत आहे आणि ब्रह्मांड कट्ट्याच्या अंतर्गत जवळजवळ 7-8 उपसंस्था कार्यरत आहेत आणि त्यातलीच एक उपसंस्था म्हणजे ब्रह्मांड संगीत कट्टा, जी संगीताशी निगडीत आहे। आणि या ब्रह्मांड संगीत कट्ट्याच्या सुद्धा वेगवेगळ्या एरियाप्रमाणे शाखा आहेत आणि त्यातलीच आपली शाखा म्हणजे वसंत विहार शाखा। आपल्या शाखेमध्ये आपण मनोरंजनाबरोबरच चांगलं शास्त्रशुद्ध जे संगीत आहे त्याचा सुद्धा प्रचार प्रसार करण्याचा प्रयत्न करतो। फक्त कराओके कट्टेच नाही तर लाईव्ह कट्टे सुद्धा आपण घेतो। जसं आपल्याला माहीत असेल, गरजा महाराष्ट्र माझा, भक्ती संगम असे छान छान अनेक थीम बेस्ड लाईव्ह कट्टेसुद्धा आम्ही घेतलेले आहेत आणि लवकरच आता पुढचा लाईव्ह कट्टा घेऊन आम्ही येणार आहोत अर्थात। आणि त्याकरता तुम्ही सर्व सहकारी आम्हाला खूप मदत करता, कारण लाईव्ह कट्ट्यासाठी प्रॅक्टिस लागते, तयारी लागते, ती आपण करून घेतो। लवकरच लाईव्ह कट्टासुद्धा आपल्यासमोर येईल। अनेक उपक्रम आहेत काही तर ते आपल्यासमोर हळूहळू येतच राहतील। तर आज फादर्स डेच्या निमित्ताने आपण इथे भेटलो आहोत। वुमन्स डे अनेकदा साजरा केला आणि बरेच आपले सहकारी जे आहेत जेंट्स ते म्हणायचे की आमच्यासाठी तुम्ही स्पेशल काहीच करत नाही, या सगळ्या बायका एवढ्या मजा करतात छान छान, आमच्यासाठी स्पेशल असं काही नाही। मग पाहिलं की 21 जून म्हणजे फादर्स डे। म्हटलं ही खूप छान एक संधी आहे की आपण वसंत विहार संगीत संस्थेमध्ये जेवढे आपले मित्र सहकारी आहेत त्यांचा मान सन्मान आपण या निमित्ताने करू शकतो। फक्त त्यांना गायची संधी देऊ शकतो, कुठेही स्त्रियांचा अडसर नाही। त्यामुळे आजचा हा स्टेज, आजचा हा कट्टा सर्व काही तुमच्यासाठी आहे। अगदी मनसोक्त आनंद घ्या आजच्या कट्ट्याचा। आणि फादर्स डे म्हणजे अर्थात आपल्या वडिलांचा दिवस। फादर्स डेची सुरुवात USA मध्ये झाली 1908 साली। त्याच्यामागे अनेक कहाण्या आहेत का फादर्स डे सुरू झाला, वेगवेगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामागे आणि अखेर त्याला एक आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झालं। वेस्टर्न कल्चर असो, भारतीय असो, आपण फक्त एवढंच बघतो की चांगल्या मनाने त्या दिवसाचं औचित्य साधून निदान मनातल्या भावना आपण व्यक्त करू शकतो। कारण रोज काही आपण आपल्या वडिलांना धन्यवाद म्हणत नाही, त्यांच्याबद्दल काही बोलत नाही। त्यामुळे कधीतरी अशा दिवसांचं औचित्य आपल्याला साधावं लागतं आणि त्या निमित्ताने का होईना आपल्या भावना आपण व्यक्त करू शकतो। तर तसाच हा आजचा दिवस आपण सर्वजण इथे आलात, तुमच्या सर्वांचे मनापासून मी धन्यवाद मानते आणि मी प्रल्हादजींना विनंती करते की त्यांनी 2 शब्द बोलावेत। नमस्कार सर्वांना। वसंत विहार संगीत संस्थेतर्फे आपल्या सर्वांचं स्वागत। जसं आपल्या अध्यक्षाजी म्हणालात की आपण मागचे सलग 2 वर्ष ओ उमनिया एकदम जल्लोषात साजरा केला, तर यावर्षी आपला मेन्स डे आणि फादर्स डे असं एक औचित्य साधून आम्ही 2 महिन्यापूर्वी हा विचार केला होता की आपण फादर्स डे सेलिब्रेट करू। आणि त्याप्रमाणे आपल्या जी म्युझिकाचे गणेशजी यांनी आम्हाला 20 तारीख तत्काळ दिली होती, कारण उद्या दिवस म्हणजे घरी सगळ्यांना थांबलं पाहिजे म्हणून आपण आज भेटत आहोत। आणि आज आपण मगाशी सांगितल्याप्रमाणे आपल्या वडिलांविषयी आपल्या जे काही भावना व्यक्त करून आणि आपल्या सर्वांसाठी म्हणजे फक्त फादर्ससाठी ही गाणी आहेत, याच्यामध्ये फिमेल सिंगर नाही आहेत, तर आपण सगळ्यांनी या एक संकल्पनेचा जल्लोषात एकदम आनंद घ्या आणि आपली आजची ही सांगीतिक संध्याकाळ आहे ती एकदम आनंदात साजरी करू। आणि परत एकदा सर्वांसाठी
आपण एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. धन्यवाद. आज फादर्स डे आपण सेलिब्रेट करत आहोत. आता फादर्स डे म्हणजे वडील किंवा पिता, पण त्याचबरोबर फादर फिगर असे बरेच जण आपल्या आयुष्यात असतात. त्यामुळे फक्त वडील असंच ध्यानात न घेता भाऊ, सासरे, प्रियकर, मित्र, मार्गदर्शक अशी अनेक रूपं आपण आपल्या गाण्यांमधून आज दाखवणार आहोत. कारण कोणताही पुरुष हा प्रत्यक्ष जेनेटिकली वडील नसला तरी आयुष्यात कोणत्या ना कोणत्या प्रकारे वडिलांसारखा आपल्यासाठी असूच शकतो, फादर फिगर असूच शकतो. मग तो वयाने मोठा असू देत, लहान असू देत किंवा समवयीन असू देत. त्यामुळे अशा सर्व फादर फिगर्ससाठी आजचा हा कट्टा आहे. तर छान छान गाण्यांची मजा आपण घेऊया. आणि जसं मी म्हटलं की आपल्या सर्व या मित्र सहकाऱ्यांचा कट्टा आहे, त्यामुळे अँकरिंग निवेदन म्हटलं तर मी आज काही फार बोलणार नाही आहे. प्रत्येकाने सोलो गाणं इथे गायला आलात की त्याच्या आधी एका मिनिटात आपल्या वडिलांविषयीची काही आठवण किंवा वडिलांविषयी काही बोलायचं असेल तर बोलू शकता. कृपया फक्त वेळेची मर्यादा पाळा ही नम्र विनंती, म्हणजे आपली गाणी वेळेत पूर्ण होतील. ठीक आहे, तर आता आपण आपल्या कार्यक्रमाला इथे सुरुवात करूया.